भिंतो. एक दिवस ना जेवता जेवता अचानक फरमाईश आली की आई गोष्ट सांग. आता कोणती गोष्ट सांगायची हा डिसिजन पटीक तर मला नको असतो, त्यामुळे मग मीच तिला विचारलं की कोणती गोष्ट सांगू. तर मग तिने इकडे तिकडे बघितलं, म्हणाली भिंतीची गोष्ट सांग. आता मी फार तर कुऱ्हाडीची गोष्ट ऐकलेली आहे, भिंतीची गोष्ट मला माहिती नाहीये. आणि आम्ही राहतो भाड्याच्या घरामध्ये, ह्याच्या आधी सुद्धा 2-3 घरं बदलून झालेली आहेत. तर मग तोच मुद्दा पकडून मी एक गोष्ट सांगितली. ह्या गोष्टीमध्ये ना त्याच घरामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचे लोक कसे राहायला येतात आणि एका भिंतीच्या दृष्टिकोनातून सांगितलेली ही गोष्ट आहे. त्यामुळे त्या भिंतीला येणारे अनुभव कसे कसे असतात. आता ती भिंत या लोकांच्या आयुष्याकडे बघते आणि आपण त्या भिंतीच्या आयुष्याकडे बघतोय, अशी थोडीशी ती गोष्ट आहे. वेगळी ह्याच्यासाठी आहे की थोडीशी कवितेच्या रूपात ही गोष्ट सांगितलेली आहे. मी काय कविता करत नाही, मला अजिबातच सवय नाही आणि तेवढं ज्ञान पण नाही. पण ही पहिलीच अशी गोष्ट आहे जी मी कवितेच्या रूपामध्ये केलेली आहे. तर ती गोष्ट तयार झाली 5-10 मिनिटात, पण नंतर माझ्या मनात विचार यायला लागले की अरे, आपण भाड्याच्या घरांमध्ये ज्या राहतो त्या घरांमध्ये सुद्धा वास्तू असेल का, आणि ती आपल्याकडे आपल्या आयुष्याकडे अशा पद्धतीने बघत असेल का, आणि ती काय विचार करत असेल. भिंतीला कान असतात तसे भिंतीला डोळे पण असतात का, जे आपल्याकडे बघतायत. तर मग बघा, ही गोष्ट तुम्हाला पण आवडते का? लिंक खाली देते, कमेंट करून नक्की सांगा.